नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आपासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. दिनांक 23 मे 2026च्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. शेतकरी यांना पीक कर्ज देताना वेगवेगळ्या बँका या अटी लादून अडवणूक करतात. अशा बँकावर शेतकरी यांची अडवणूक करणाऱ्या बँकेवर FIR दाखल करणे व विनाअट शेतकरी यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्याविषयीची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार कैलास पाटील यांनी केली. MBBSच्या परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच धाराशिव येथील बलवीर सर यांनी शहरात लावले मार्कासहित बॅनर. 55 विद्यार्थ्यांपैकी 27 विद्यार्थी रेसमध्ये तर 10 विद्यार्थी 600च्या पुढे मार्क असे बॅनर लागल्याने नीट पेपर फुटीचे धागेदोरे धाराशिव शहरातही असल्यामुळे सुधीर अण्णा पाटील करणार जनहित विरोधी याचिका दाखल. भाजपा पदाधिकारी यांच्याकडून विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था करिता भाजपा जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यासाठी वरिष्ठाकडे केली मागणी. तोगाव येथील बौद्ध तरुणाला मारहाण प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने उमरगा DYSP यांना गावगुंडावर कारवाईसाठी दिले निवेदन. कसकीतील शेतरस्त्यासाठी 3 ते 4 दिवसापासून सुरू असलेले उपोषण उमरगा लोहाराचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या मध्यस्थीने प्रशासन व शेतकरी यांच्या सामोपचाराने तोडगा निघाल्यानंतर घेतले मागे. लाडक्या बहिणींना परत एकदा दिशाभूल. 2 महिन्याचा हप्ता 3000 टाकणार म्हणून खात्यावर जमा केले फक्त 1 महिन्याचे 1500. अवैध कत्तलखाने, गोवंशबंदी, हत्याबंदी, अवैध गोवंश वाहतूक यांच्या विरोधात प्रभावी अंमलबजावणी करून मकोकानुसार कारवाई करण्याबाबत काढला महाराष्ट्र शासनाने अध्यादेश. मतदार याद्याचे पुनर्रचना कार्यक्रम कर्तव्यात कसूर करणाऱ्या BLOवर होणार कारवाई. सर्वच राजकीय पक्षांनी BLA नेमून प्रशासनास सहकार्य करण्याचे केले निवडणूक आयुक्त S चोक्लिंगम यांचे आव्हान. राज्यात उडाली खळबळ. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलनाऐवजी चर्चेतून प्रश्न सोडवण्याचे आव्हान मनोज जरांगे पाटील यांना केले असता त्यांनी सरकारने मी 1 रुपयाही घेतल्याचे सिद्ध करून दाखवा, मी फाशी घेईन असे दिले सरकारला प्रति आव्हान. या होत्या धाराशिव व उस्मानाबाद परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पाहत रहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल.